संत तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन होतंय आणि याच ठिकाणी आज मुक्काम देखील घेतला जातो या परिसरामध्ये। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दौंड तालुक्यातील वरवण या ठिकाणी त्या पालखीचं प्रस्थान होतं। त्याच अनुषंगाने आज आपण यवत येथील यवतमधील त्या परिसरामध्ये आहोत। त्या ठिकाणी जे काही वारकरी संप्रदायाचे लोक आहेत त्यांचं चरण स्पर्श म्हणजे त्यांची सेवा करण्यासाठी काही आरोग्य विभागातील काही स्टुडंट आहेत, काही डॉक्टर्स आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहून वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना ते एक चांगला आराम देण्यासाठी त्यांच्यासाठी एक आरोग्यदायी जे आजार असेल त्याच्या संदर्भात जी काही माहिती देण्याचं देखील काम करत आहेत। आता आपण त्यांच्यासोबतच जाणून घेणार आहोत नेमकं कशी सेवा करताय, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण सेवा करताय? जे इथे येणारे जे वारकरी आहेत त्यांना जे की चालल्यामुळे त्यांचे जे मसल्स आहेत ना ते टाईट होतात, त्यामुळे त्यांना नी पेन किंवा अँकल पेन अशा ज्या प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं, तर ते आपण त्यांची चरण सेवा करून म्हणजे त्यांचे मसल्स आहेत ते रिलॅक्स करून किंवा त्यांचे मसलला असं हे करून आपण त्यांना त्यांचा जो स्ट्रेस आहे किंवा जो पेन आहे तो रिलीफ करायचा ट्राय करतो। काय सांगशील कशा पद्धतीने आपण सेवा करताय आणि किती तास झाले तुम्ही या सेवेमध्ये? आम्ही आता आज सकाळपासून आलेलो आहे। आमची चरण सेवा आज पण आहे आणि उद्या पण आहे। आणि आता पेन जे म्हणले, आता काही जणांचा पेन कसा असतो, जुना पेन असतो आणि काही जणांचा जे असतं ते फक्त वारीमुळे चालण्यामुळे वगैरे असतो। मग आता ते जसा पेन असेल त्या हिशोबाने आम्ही त्याला ट्रीटमेंट देतो। आता काही जणांना फक्त सध्याचा पेन असेल तर तेवढी ते पेन कमी करण्यासाठी ट्रीटमेंट देतो आणि काही जणांना जुना असेल तर त्याच्यासाठी व्यायाम वगैरे परत त्यांचे चरण सेवा करून वगैरे ते मसल रिलॅक्स करतो। गव्हर्नमेंटचं योगदान तर आहे। त्यांनी आम्हाला म्हणजे जसं ऑइल, पेन किलर वगैरे, टॅबलेट वगैरे, परत मशीन वगैरे दिलेत त्यांनी आम्हाला। त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प होते चरण सेवा करण्यामध्ये। काय सांगाल कशा पद्धतीने करताय? आता त्यांनी तर सांगितलं कशा प्रकारची सेवा करताय आणि तुम्ही आता किती वेळ झालं करताय, तुम्ही किती वाजता या ठिकाणी आला? आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहे आणि तेव्हापासून आमची चरण सेवा सुरू आहे। तर जसं जसे वारकरी इथे वाढत जात आहेत तसं तसं आम्ही त्यांना चरण सेवा देतोय आणि प्लस त्याच्यामध्ये आम्ही फिजिओथेरपी पण त्यांना देतो आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करतो की फिजिओथेरपी काय आहे। तर त्यांना मोस्ट ऑफ द एक्सरसाइजेस आम्ही त्यांना देतोय, सांगतोय की तुम्हाला कशा प्रकारचं पेन आहे। तर काही लोकांना ते आधीपासूनच ट्रिगर झालेलं पेन आहे आणि काही लोकांना जे वारीमुळे झालेलं पेन आहे, सो त्यांना आम्ही ट्राय करतो की ट्रीटमेंट द्यायचं। तर चरण सेवामुळे तेच हेल्प होते त्यांना की त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत। काय सांगाल, आता तुम्ही सेवा तर देताय, या सेवा देत असताना तुम्हाला अनुभव कसा येतो, तुम्हाला कसं वाटतं की या वारकरी संप्रदायाच्या लोकांची आपण सेवा केली तर कसा आनंद मिळतो? खरं तर ते आम्हाला ओळखत नाही, आम्ही त्यांना ओळखत नाही, पण जे आम्हाला आज गव्हर्नमेंटमुळे ही संधी मिळाली आहे की चरण स्पर्शच्या माध्यमातून, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे। प्रत्येकाचं पेन, काही लोकांचं पेन हे फक्त ऐकून घेतल्यामुळं कमी होतं किंवा त्यांचं दुखणं आम्ही फक्त ऐकतो त्याच्यामुळं कमी होतं। काही फक्त 2 शब्द आधारांची गरज असते आणि बाकी जे आपल्याकडे उपकरणं असतील, जी मसाज ची मशीन आहे किंवा बाकी जे फिजिओथेरपीचे उपकरण आहेत त्याच्यामुळे त्यांना रिलीफ मिळते। तसंच आम्ही जे फिजिओथेरपीचे सगळे आम्ही स्टुडंट आहे डॉक्टर बीबी खळदकर फिजिओथेरपी कॉलेजचे, तर आम्ही त्यांना प्रत्येक म्हणजे जे रोज ते चालत जाणार आहेत तर त्यांनी रात्री झोपताना काय केलं पाहिजे, सकाळी उठल्यावर काय केलं पाहिजे, याबद्दल पण आम्ही त्यांच्यासोबत अवेअरनेस देत आहोत। एकंदरीत चांगला अनुभव आहे आमचा सगळ्यांचाच। पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी सेवा दिली जाते, जे चरण स्पर्श असेल त्या संदर्भात देखील या स्टुडंटनी माहिती दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे कशा प्रकारे जे विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट आहेत ते सेवा करताना दिसत आहेत। नक्कीच ही सेवा करत असताना त्यांना या सर्व सेवेमधून आनंद देखील मिळतो आहे। या ठिकाणी देखील पाहू शकता की पूर्ण परिसरामध्ये जे आरोग्य विभागातील जे विद्यार्थी आहेत, जे नर्सिंगचे स्टुडंट आहेत, ते या सर्व वारकरी संप्रदायातील जे वारकरी आहेत त्यांना सेवा देण्यासाठी पूर्णपणे तत्परता दाखवत आहेत आणि त्याचबरोबर स्ट्रेस मध्ये जे वारकरी असतील त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देखील काम करण्याचं या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। नक्कीच या सर्व प्रकारामध्ये या जे स्टुडंट आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे डॉक्टर्स आहेत, ते चांगल्या प्रकारे यामध्ये सेवा देताना दिसत आहेत। नक्कीच वारकरी संप्रदायातील जे वारकरी आहेत त्यांना या सर्व त्या स्ट्रेस मधनं काढण्याचं देखील काम या ठिकाणी करत आहेत। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।